विद्यार्थी मित्रांनो, TR गुरुजी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिपचा जो 2023चा जो पेपर आहे, त्या पेपरमधील तृतीय भाषा म्हणजे इंग्लिश या विषयाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये आज आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर चला मग बघा, इथे पहिला प्रश्न आहे. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. फेब्रुवारी फॉलोज इन द कॅलेंडर इयर. इथे बघा, फेब्रुवारी महिना हा कोणत्या महिन्याला फॉलो करतो? तर त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4, जानेवारी. पुढचा प्रश्न आहे. हाऊ मेनी मिस्टेक्स ऑफ कॅपिटलायझेशन आर देअर इन फॉलोइंग सेंटेन्स. इथे बघा, या प्रश्नामध्ये असं सांगितलं आहे की कॅपिटल लेटरच्या ज्या चुका आहेत किंवा खाली दिलेल्या वाक्यामध्ये ज्या मोठ्या अक्षरांचा झालेल्या किती चुका आहेत हे तुम्हाला विचारलेलं आहे. वाक्य बघा. राजू व्हॉट अ गर्ल्स लाईक स्मिता वर्किंग इन अ शॉप. इथे बघा, ऑप्शन क्रमांक 2 हा इथं करेक्ट ऑप्शन असणार आहे, कारण की इथे व्हॉटमधला W आणि स्मितामधला S हा कॅपिटल असणं गरजेचं होतं. त्यामुळे इथे आपल्याला वरच्या प्रश्नामध्ये कॅपिटलायझेशन मधील किती मिस्टेक आहेत हे आपल्याला विचारलं आहे. त्यामुळे इथे 2 मिस्टेक असल्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. माय नंबर इज 20 इन द रो, सो आय एम डॅश डॅश इन द रो. इथे बघा, हा जो 20 आहे, हा 20 आपल्याला कार्डिनल नंबर म्हणून आपण त्याला म्हणतो. आणि आपल्याला इथे बैठक क्रमांक आपल्याला त्या रोमधले विचारलेला असल्यामुळे त्याचा जो करेक्ट ऑप्शन आहे तो ऑप्शन क्रमांक 3 20th असं त्याचं करेक्ट ऑप्शन आहे. पुढचा प्रश्न आहे 4. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. ही ब्लिंक हिज डॅश डॅश. इथे ब्लिंक म्हणजे आपल्याला डोळे मिचकणे असं आपल्याला सांगता येईल. त्याचं जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे 4. आपण डोळे हे मिचकवत असतो, त्यामुळे त्याचा करेक्ट ऑप्शन हे 4 आहे. पुढचं बघा. पुढचा प्रश्न. आयडेंटिफाय द शेप गिवन इन द पिक्चर्स. चूज द करेक्ट ऑप्शन. इथे पिक्चर दिला आहे आणि तो पिक्चरला नाव आहे. काय नाव आहे? त्या शेपला नाव काय आहे? हे नाव आपल्याला खालील ऑप्शनमधून सिलेक्ट करायचं आहे. बघा, क्यूब. हे जे क्यूब आहे तर क्यूब आपल्याला असं आपल्याला क्यूब हे काढता येतं. पुढे शिफर. शिफर हे गोल याच्यामध्ये असतं आणि ट्रायंगल हे असं असतं. समोर दिलेलं जे शेप आहे त्याला कोन असे म्हणतात. त्यामुळे जे करेक्ट ऑप्शन आहे ते फर्स्ट हे आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. पुढचा ऑप्शन पाहूया. ऑब्झर्व द पिक्चर्स अँड सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. खाली दिलेलं जे पिक्चर आहे तो पिक्चर व्यवस्थितपणे तुम्ही ऑब्झर्व करायचा आहे आणि त्यावरती प्रश्न हे तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत. देअर इज अ काऊ डॅश डॅश द ट्रीज. इथे बघा, ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे अभाऊ. अभाऊचा अर्थ आपल्याला च्या वर किंवा वर या अर्थाने घ्यायचा आहे. हा ऑप्शन होऊ शकत नाही. दुसरा आहे ओव्हर. ओव्हर म्हणजे वरून जाणारे या अर्थाने जर आपण घेतलं तर हे ऑप्शन होत नाही. इंटू म्हणजे आत. हा ह्या वाक्याला किंवा अर्थपूर्ण वाक्य होत नाही. त्यामुळे जो करेक्ट ऑप्शन आहे तो अंडर, कारण की जे काऊ आहे ती झाडाच्या खाली बसली आहे. त्यामुळे अंडर हे करेक्ट त्याचं ऑप्शन असणार आहे. पुढचा प्रश्न आहे
7. चूज द इनकरेक्ट पेअर्स फ्रॉम गिव्हन अल्टरनेटिव्ह. इथे बघा तुम्हाला इनकरेक्ट पेअर हा ओळखायचा आहे, म्हणजे चुकीची जी जोडी आहे ती ओळखायची आहे. विल नॉट, वॉन्ट हे सुद्धा योग्य आहे. लेटस हे सुद्धा योग्य आहे. हॅव नॉट, हॅवंट हे सुद्धा योग्य आहे. परंतु शॅल नॉट याचं शांट असं शॉर्ट फॉर्म होत असतो, त्यामुळे याचं करेक्ट ऑप्शन आहे ते सेकंड. पुढचा प्रश्न पाहूया. फाइंड द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. इथे बघा दे डॉट डॉट गारमेंट इन द डॉट डॉट. ऑप्शन क्रमांक 3 हे योग्य त्याचं ऑप्शन असणार आहे, कारण दे सेल म्हणजे विकणे, इन द सेल हा सेल हा वर्ब म्हणून आपण त्याचा यूज करतो, आणि पुढचा सेल एक सेल म्हणून विक्री म्हणजेच आपण नाऊन म्हणून त्याचा वापर करतो. त्यामुळे करेक्ट ऑप्शन हे 3 असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. इथे बघा द सन इज ऑलवेज इन द डॅश डॅश डायरेक्शन ॲट 6 PM. 6 वाजता सूर्याचं डायरेक्शन काय असतं, तर कोणत्या दिशेला असतं, तर वेस्ट या दिशेला असतं. त्याच्यामुळे करेक्ट ऑप्शन हे सेकंड असणार आहे. पुढे बघा छोटासा पॅसेज दिला आहे, आणि त्या पॅसेजवरती खाली प्रश्न दिलेले आहेत. हाऊ मेनी डकलिंग आर मेन्शन इन द पॅसेज. इथे डक हे बदक आणि डकलिंग हे बदकाची पिल्लं, छोटीशी पिल्लं म्हणून हा शब्द आलेला आहे. हाऊ मेनी डकलिंग आर मेन्शन म्हणजे किती डकलिंगचे पिल्लं ह्या पॅरेग्राफमध्ये मेन्शन केलेले आहेत. इथे बघा 6 न्यू आणि पुढे आहे द 7th वन, म्हणजे 6 + 1 असे 7 आपल्याला डकलिंग दिलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य ऑप्शन आहे. पुढचा प्रश्न पाहूया. फाइंड आउट ऑर्डिनल नंबर मेन्शन इन द पॅसेज. इथे बघा करेक्ट ऑप्शन हे 7th असणार आहे. पुढचा प्रश्न आहे. फाइंड ऑपोजिट ऑफ द वर्ड सेम फ्रॉम द पॅसेज. इथे आपल्याला सेम या शब्दाचा ऑपोजिट वर्ड हा सापडायचा आहे. त्याचा करेक्ट ऑप्शन जे आहे 3 डिफरंट. सेमला ऑपोजिट वर्ड हा डिफरंट असल्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट फॉलोइंग वर्ड चेन अल्फाबेटिकल ऑर्डर. इथे बघा वर्ड चेन मात्र अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार आपल्याला तयार करायची आहे. इथे पॅन आहे, इथे पेन आहे. ईच्या नंतरून आपल्याला ऑप्शन क्रमांक 2 हे योग्य येत आहे. ओ म्हणजे पॉटर हे याचं योग्य ऑप्शन आहे. पुढचा प्रश्न पाहूया. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द सेंटेन्स गिव्हन बिलो. इथे बघा आपल्याला आर्टिकल दिले आहेत. प्लीज गिव्ह मी डॅश डॅश 1 रुपीज नोट. इथे बघा याचं जे करेक्ट ऑप्शन आहे ते ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे ए याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे. कारण की ज्यावेळेस आपण ॲन वापरतो त्यावेळेस व्हॉवेल्सच्या सुरुवातीला आपण एन याचा वापर करत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 15. ऑब्झर्व द पिक्चर्स अँड चूज द करेक्ट ऑप्शन फॉर इट. इथे बघा एका पिक्चरमध्ये मुलगा काय करतोय हे आपल्याला वाक्यामध्ये हे करायचं आहे. याचं करेक्ट जे ऑप्शन असणार आहे ते 4 आहे. वॉटर द प्लॅन्ट रेग्युलरली याचं असं अर्थपूर्ण वाक्य तयार होतं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. फाइंड द डिफरंट साऊंड ऑफ द लेटर सी फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह. खाली दिलेल्या डिफरंट सीपासून सुरू होणारा डिफरंट साऊंड आपल्याला ओळखायचा आहे. इथे बघा कार्ट होतं आहे, दुसरं काउंट होतं आहे, चौथं कार्ड होतं आहे, परंतु जे तिसरं आहे ते सेंटर होतं आहे. त्यामुळे करेक्ट ऑप्शन हे तिसरं असणार आहे.
पुढचा प्रश्न पाहूया. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. येशू इज रीडिंग अ न्यूजपेपर. हिज ब्रदर वॉन्ट टू कॉल हिम फॉर अ डिनर. ही रिक्वेस्ट. इथे बघा, ज्यावेळेस येशू रिक्वेस्ट करेल त्यावेळेस ती रिक्वेस्ट कशा प्रकारची असेल? प्लीज कीप रीडिंग हे असू शकत नाही. गुड आफ्टरनून ब्रदर हे असू शकत नाही. यू आर वेलकम हे असू शकत नाही. त्याचे योग्य उत्तर आहे एक्सक्यूज मी ब्रदर, म्हणजेच ऑप्शन क्रमांक सेकंड हेच योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. फाइंड द करेक्ट वर्ड टू कम्प्लीट द मेसेज गिव्हन बिलो. खाली दिलेला जो मेसेज आहे ते कोणत्या वर्डने पूर्ण होईल? तर त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 ग्रो. ग्रो प्लांट्स नॉट गार्बेज. पुढचा प्रश्न पाहूया. फाइंड द सेंटेन्स विथ इनकरेक्ट पंच्युएशन मार्क. इथे आपल्याला चुकीचं पंच्युएशन मार्क असणारं वाक्य आपल्याला शोधायचं आहे. इथे हाऊ नाईस हे योग्य आहे. आर यू क्रेझी हे सुद्धा योग्य आहे. व्हॉट अ सरप्राईज हे सुद्धा योग्य आहे. परंतु हाऊ आर यू इथे आपल्याला क्वेश्चन मार्क हवं होते, परंतु हे आपल्याला चुकीचं ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल. त्यामुळे ऑप्शन क्रमांक फर्स्ट याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे. सिलेक्ट द प्रॉपर ऑप्शन टू कम्प्लीट द वर्ड रजिस्टर. ग्रोअल, क्लक, बज आणि सिक्वल याचं जे करेक्ट ऑप्शन आहे ते क्रॉक. तर क्रॉक हे बेडकाचा आवाज आहे आणि वरील सर हे प्राण्यांचा आवाज असल्यामुळे त्याचे योग्य उत्तर हे 3 आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. ही डॅश डॅश अ लेटर येस्टरडे. वाक्यामध्ये येस्टरडे आल्यामुळे नक्कीच हे वाक्य पास्ट टेन्सचं असल्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 रोट हेच योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे. रुबी मीट्स हर फ्रेंड ॲट द लंच टाईम. इथे बघा लंच टाईम आहे. हाऊ विल सी ग्रीट हिम. चूज द करेक्ट ऑप्शन. इथे आपलं ऑप्शन क्रमांक 4 हेच योग्य उत्तर आहे. कारण दुपारी आपण गुड आफ्टरनून असं ग्रीट करतो, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हेच योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे. फाइंड आउट द पंच्युएशन मार्क मिसिंग इन द फॉलोइंग सेंटेन्स. खाली दिलेल्या वाक्यामध्ये कुठे पंच्युएशन मार्क द्यायचं राहिलं आहे, मिसिंग आहे, हे आपल्याला ओळखायचं आहे. ही सेड इट्स जस्ट अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस. इथे बघा याचं करेक्ट ऑप्शन आहे द ॲपॉस्ट्रॉफी. इथे इट इजच्या जागी आपल्याला ॲपॉस्ट्रॉफीचे चिन्ह देणं गरजेचं होतं, परंतु तिथे मिसिंग झालेलं आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 याचं करेक्ट ऑप्शन उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. इथे बघा तुम्हाला पिक्चर हे व्यवस्थितपणे पाहायचं आहे आणि त्याच्यावरचे प्रश्न आपल्याला सॉल्व करायचे आहेत. व्हॉट इज द गर्ल डुईंग. मुलगी काय करत आहे? तर मुलगी काय करत आहे? स्वीपिंग, झाडून घेण्याचं काम करत आहे. आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे. रीड रिडल गिव्हन बिलो अँड चूज द करेक्ट ऑप्शन. यू ओपन युअर माउथ टू डू इट. इट शो यू आर स्लीपी. व्हॉट इज इट. बघा ज्यावेळेस आपण तोंड ओपन करून जी गोष्ट करतो आणि जी गोष्ट आपल्याला झोपेची जे साईन दाखवतं, तर त्या गोष्टीला आपण काय म्हणतो? तर यॉन असं म्हणत असतो. म्हणजेच काय तर आळस देणं असं म्हटलं जातं. मित्रांनो, प्रत्येक प्रश्न तुम्ही व्यवस्थितपणे वाचून घेत चला आणि समजून घेत चला. नवनवीन व्हिडिओ आपण या आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहोत. नक्कीच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा. धन्यवाद.